UDAS प्लस 2024-25मध्ये दुसऱ्या शाळेतून दाखला घेऊन आलेले ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी कसे इम्पोर्ट करावेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेबसाईट आहे udasplus.gov.in. ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी इम्पोर्ट कसा करावा? वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला शाळेचा UDAS कोड आणि UDAS प्लसचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर 2024-25 या टॅबवर क्लिक करावे. या ठिकाणी इम्पोर्ट मॉड्यूलवर आपल्याला क्लिक करायचे आहे. 3 टॅब दिसतील, त्यापैकी ड्रॉपबॉक्स या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर शाळेचा UDAS कोड आपल्याला माहीत असेल तर टाकावा. ज्या शाळेतून विद्यार्थी आलेला आहे त्या शाळेचा. जर UDAS कोड माहीत नसेल तर या ठिकाणी राज्य, जिल्हा, तालुका आणि शाळेचे नाव सर्च करावे. तालुका आणि त्यानंतर शाळेचे नाव या टाकून सर्चवर क्लिक करावे. या ठिकाणी त्या शाळेचे नाव आलेले आहे. जो विद्यार्थी आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे त्याचा PEN नंबर आपण कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्याची जन्मदिनांक PEN नंबर या ठिकाणी टाकून त्याची जन्मदिनांक टाकायची आहे. आणि त्यानंतर गो या बटनावर क्लिक करावे. या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची माहिती आलेली आहे आणि तो विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी पात्र आहे. आपल्या शाळेतील इयत्ता या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर तुकडी आणि दाखल दिनांक. दाखल दिनांक निवडायचा आहे आणि इम्पोर्टवर क्लिक करावे. या ठिकाणी विद्यार्थी सक्सेसफुली इम्पोर्ट झालेला आहे. अशा पद्धतीने आपण विद्यार्थी ड्रॉपबॉक्समधून इम्पोर्ट करू शकतो. रिपोर्टमध्ये पाहूया. ॲक्टिव्ह स्टुडंटमध्ये त्या विद्यार्थ्याचे नाव आलेले आहे का आपण या ठिकाणी पाहूया. इयत्ता, तुकडी, या ठिकाणी संबंधित विद्यार्थ्याचे नाव इम्पोर्ट झालेले आहे. धन्यवाद.